तुमचा 8वा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला 8 डोळे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोळी, ऑप्शन बी फुलपाखरू, ऑप्शन सी मधमाशी, ऑप्शन डी स्टारफिश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोळी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, माशांसोबत काय खाल्ल्यास त्वचेला भाजल्यासारखे होऊ शकते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी दही, ऑप्शन सी अंडी, ऑप्शन डी चिकन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दूध. तुमचा तिसरा प्रश्न आहे, गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कविता, ऑप्शन बी गायत्री, ऑप्शन सी इंदिरा, ऑप्शन डी कस्तुरबा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कस्तुरबा. तुमचा चौथा प्रश्न आहे, समोशाचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी इराण. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी इराण. तुमचा 5वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने चंद्रावर सर्वप्रथम पाण्याचा शोध लावला? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारत. तुमचा 6वा प्रश्न आहे, सिंहाच्या आधी जंगलाचा राजा कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हत्तीला, ऑप्शन बी अस्वल, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी जिराफ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हत्तीला. तुमचा 7वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गंगा नदी, ऑप्शन बी यमुना नदी, ऑप्शन सी सतलज नदी, ऑप्शन डी गोदावरी नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा नदी. तुमचा 8वा प्रश्न आहे, अशी कोणती भाजी आहे जी महिनोमहिने खराब होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कारले, ऑप्शन बी परवल, ऑप्शन सी भोपळा, ऑप्शन डी वांगी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भोपळा. तुमचा 9वा प्रश्न आहे, पंतप्रधान होण्यासाठी वय काय असावे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 15 वर्षे, ऑप्शन बी 18 वर्षे, ऑप्शन सी 22 वर्षे, ऑप्शन डी 25 वर्षे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 25 वर्षे. तुमचा 10वा प्रश्न आहे, पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए देवनागरी, ऑप्शन बी गुरुमुखी, ऑप्शन सी पर्शियन, ऑप्शन डी रोमन. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.